श्री साईराम. ओम श्री सत्यसाईराम मानस पूजा. हे साईदेवा, प्रथम साई गणेशाची आराधना करून आणि आपली मानसपूजा योग्य रीतीने करण्याचा संकल्प मनी बाळगून मी आपली मानसपूजा करीत आहे. हे साईदेवा, आपण त्याचा स्वीकार करावा. माझ्या हृदयी आसनस्थ होण्यास मी आपणास आमंत्रित करत आहे. आपले दोन्ही चरण माझ्या अश्रूंनी प्रक्षालित करीत आहे. प्रेमार्क आणि माझ्या पंचेंद्रियांपासून तयार होणाऱ्या पंचामृताचे मी तुम्हास जणू अर्घ्य देत आहे. माझ्या बुद्धिमत्तेत असणाऱ्या सात्विक भावांचे जणू जल श्रद्धारूपी पात्रात घेऊन श्री सत्यसाईश नमो नमस्ते अशा मंत्रघोषात हे साईदेवा, मी आपणास अभिषेक करत आहे. हा चंदनाचा लेप म्हणजे माझ्यातील नम्रतेचेच प्रतीक होय. निष्ठेने कुंकुम मिश्रित अक्षतांचे स्वरूप धारण केले आहे आणि माझा देह तुळस आणि बिल्वपत्रांच्या रूपी मी आपणास अर्पण करीत आहे. इंद्रियांवर जय, मनावर ताबा, प्रेम, शांती, धर्म, सत्य, नितांत भक्ती आणि अहिंसा यांचे पालन काया, वाचा आणि मनानेही करून ही जणू पुष्पेच मी जमवली आहेत. मनरूपी धाग्यांमध्ये विचाररूपी हातांनी या पुष्पांची माला मी माझ्या मनी गुंफत आहे. हे श्री सत्यसाई देवा, चरणांपर्यंत रोवणारी अशी ही वनमाला मी आपणास समर्पित करीत आहे. सदिच्छारूपी धूप आणि सद्विचारांचा दीप प्रज्वलित करून माझ्या सत्कर्मांच्या फळांचा माझ्या हृदयरूपी फळासह मी आपणास नैवेद्य दाखवत आहे. माझ्या आंतरिक भावनांच्या रूपात तांबूल तयार आहे. माझ्या अहंकारास जणू मी कर्पूर रूपात जाळत आहे आणि भक्तिभावाने मी आपली आरती करत आहे. प्रदक्षिणा घालून शिरसाष्टांग नमन करत आहे. हे साईदेवा, माझ्या अल्पमतीनुसार केलेल्या या पूजनात जर काही चुका झाल्या असतील तर क्षमा करा. सर्वजण सुखी होवोत ही तुमच्या चरणकमली प्रार्थना. ओम श्री साईराम. ओम श्री सत्यसाई अष्टोत्तर शतनामावली. ओम श्री साई सत्यबाबाय नमः. ओम श्री साई सत्यस्वरूपाय नमः. ओम श्री साई सत्यधर्मपरायणाय नमः. ओम श्री साई वरदाय नमः. ओम श्री साई सत्पुरुषाय नमः. ओम श्री साई सत्यगुणात्मने नमः. ओम श्री साई साधुवर्धनाय नमः. ओम श्री साई साधुजनपोषणाय नमः. ओम श्री साई सर्वज्ञाय नमः. ओम श्री साई सर्वजनप्रियाय नमः. ओम श्री साई सर्वशक्तिमूर्तये नमः. ओम श्री साई सर्वेशाय नमः. ओम श्री साई सर्वसंगपरित्यागिने नमः. ओम श्री साई सर्वांतर्यामिने नमः. ओम श्री साई महिमात्मने नमः. ओम श्री साई महेश्वर स्वरूपाय नमः. ओम श्री साई प्रतिग्रामोद्भवाय नमः. ओम श्री साई प्रतिक्षेत्र निवासिने नमः. ओम श्री साई यशक्काय शिर्डीवासिने नमः. ओम श्री साई जोडियादिपल्ली सोमप्पाय नमः. ओम श्री साई भारद्वाज ऋषिगोत्राय नमः. ओम श्री साई भक्तवत्सलाय नमः. ओम श्री साई अपांतरात्मने नमः. ओम श्री साई अवतारमूर्तये नमः. ओम श्री साई सर्वभयनिवारिणे नमः. ओम श्री साई आपस्तंभसूत्राय नमः.
ओम श्री साई अभयप्रदाय नमः. ओम श्री साई रत्नाकरवंशोद्भवाय नमः. ओम श्री साई शिर्डी साई अभेदशक्तयावताराय नमः. ओम श्री साई शंकराय नमः. ओम श्री साई शिर्डी साई मूर्तये नमः. ओम श्री साई द्वारकामाई वासिने नमः. ओम श्री साई चित्रावती तटपुट्टपर्ति विहारिणे नमः. ओम श्री साई शक्तिप्रदाय नमः. ओम श्री साई शरणागत त्राणाय नमः. ओम श्री साई आनंदाय नमः. ओम श्री साई आनंददाय नमः. ओम श्री साई आर्तत्राणपराय नमः. ओम श्री साई अनाथनाथाय नमः. ओम श्री साई असहाय सहायाय नमः. ओम श्री साई लोकबांधवाय नमः. ओम श्री साई लोकरक्षापरायणाय नमः. ओम श्री साई लोकनाथाय नमः. ओम श्री साई दीनजनपोषणाय नमः. ओम श्री साई मूर्तित्रयस्वरूपाय नमः. ओम श्री साई मुक्तिप्रदाय नमः. ओम श्री साई कलुषविदुराय नमः. ओम श्री साई करुणाकराय नमः. ओम श्री साई सर्वाधाराय नमः. ओम श्री साई सर्वहृदयवासिने नमः. ओम श्री साई पुण्यफलप्रदाय नमः. ओम श्री साई सर्वपापक्षयकराय नमः. ओम श्री साई सर्वरोगनिवारिणे नमः. ओम श्री साई सर्वबाधाहराय नमः. ओम श्री साई अनंतनूतकर्तृणे नमः. ओम श्री साई आदिपुरुषाय नमः. ओम श्री साई आदिशक्तये नमः. ओम श्री साई अपरूपशक्तिने नमः. ओम श्री साई अव्यक्तरूपिणे नमः. ओम श्री साई कामक्रोधध्वंसिने नमः. ओम श्री साई कनकांबरधारिणे नमः. ओम श्री साई अद्भुतचर्याय नमः. ओम श्री साई आपद्बांधवाय नमः. ओम श्री साई प्रेमात्मने नमः. ओम श्री साई प्रेममूर्तये नमः. ओम श्री साई प्रेमप्रदाय नमः. ओम श्री साई प्रियाय नमः. ओम श्री साई भक्तप्रियाय नमः. ओम श्री साई भक्तमंदाराय नमः. ओम श्री साई भक्तजनहृदयविहाराय नमः. ओम श्री साई भक्तजनहृदयालयाय नमः. ओम श्री साई भक्तपराधीनाय नमः. ओम श्री साई भक्तिज्ञानप्रदीपाय नमः. ओम श्री साई भक्तिज्ञानप्रदाय नमः. ओम श्री साई सुज्ञानमार्गदर्शकाय नमः. ओम श्री साई ज्ञानस्वरूपाय नमः. ओम श्री साई गीताबोधकाय नमः. ओम श्री साई ज्ञानसिद्धिदाय नमः. ओम श्री साई सुंदररूपाय नमः. ओम श्री साई पुण्यपुरुषाय नमः.
ओम श्री साई फलप्रदाय नमः. ओम श्री साई पुरुषोत्तमाय नमः. ओम श्री साई पुराण पुरुषाय नमः. ओम श्री साई अतिताय नमः. ओम श्री साई कालातीताय नमः. ओम श्री साई सिद्धिरूपाय नमः. ओम श्री साई सिद्धिसंकल्पाय नमः. ओम श्री साई आरोग्यप्रदाय नमः. ओम श्री साई अन्नवस्त्रदाय नमः. ओम श्री साई संसार दुःखक्षयकराय नमः. ओम श्री साई सर्वाभीष्टप्रदाय नमः. ओम श्री साई कल्याणगुणाय नमः. ओम श्री साई कर्मध्वंसिने नमः. ओम श्री साई साधुमानसशोभिताय नमः. ओम श्री साई सर्वमतसम्मताय नमः. ओम श्री साई साधुमानसपरिशोधकाय नमः. ओम श्री साई साधकानुग्रहवटवृक्षप्रतिष्ठापकाय नमः. ओम श्री साई सकलसंशयहराय नमः. ओम श्री साई सकलतत्त्वबोधकाय नमः. ओम श्री साई योगेश्वराय नमः. ओम श्री साई योगींद्रवंदिताय नमः. ओम श्री साई सर्वमंगलकराय नमः. ओम श्री साई सर्वसिद्धिप्रदाय नमः. ओम श्री साई आपन्निवारिणे नमः. ओम श्री साई आर्तिहराय नमः. ओम श्री साई शांतमूर्तये नमः. ओम श्री साई सुलभप्रसन्नाय नमः. ओम श्री साई भगवान श्री सत्यसाई बाबाय नमः. ओम शांति शांति शांति. ओम श्री साईराम. ओम श्री साई कनकांबरधारिणे नमः. सुवर्ण भगवे नारिंगी रंगाचे वस्त्र धारण करणाऱ्या श्री साईंना आमचा नमस्कार असो. भगवान श्री सत्यसाई भगव्या रंगाचे कफनी व पितांबर धारण करतात. साधू संन्यासीही भगव्या रंगाचे वस्त्र धारण करतात. परंतु या दोन्हींमध्ये फार फरक आहे. जेव्हा स्वामी लहान होते तेव्हा त्यांचे आजोबा कोंडमराजू जाजावेळी तालुक्याच्या ठिकाणी जात तेव्हा परत येताना आपल्या नातवंडांसाठी विविध रंगाचे कापडांचे तागे आणत असत. ते पाहताच सर्व नातवंडे आपल्या आवडीच्या रंगाचे कापड घेण्यासाठी एकच घाई गर्दी करत. परंतु बाळ सत्यनारायण मात्र सर्वात शेवटी उरलेले कापड स्वतःसाठी घेत असे. इतर भावंडांना झालेला आनंद हाच त्यांच्यासाठी मोठा आनंद होता. 1940 अवतार ग्रहण केल्यानंतर स्वामी सफेद रंगाची कफनी वापरत असत. ते अगदी 1946 पर्यंत. 1946च्या नवरात्रीच्या उत्सवासाठी जेव्हा कुप्पम कुटुंब पुट्टपर्ती झाले तेव्हा सौ राधम्मांनी स्वतः स्वामींसाठी रंगीत रेशमी कफन्या शिवून आणल्या. स्वामींनी त्याचा प्रेमाने स्वीकार करून त्या विविध रंगाच्या कफन्या नवरात्रीच्या उत्सवात वापरल्या. तेव्हापासून ते भगवी कफनी वापरू लागले. त्या काळी स्वामींभोवती जमणाऱ्या भक्तांची वर्दळ तुरळक असे. त्यांना उद्देशून स्वामी म्हणत, आज तुम्हाला माझा इतका सहवास मिळत आहे. माझ्याजवळ सहजतेने येता येते. परंतु एक दिवस असा येईल की तुम्ही मला फार दुरून केवळ माझ्या कफनीच्या रंगावरून पाहू शकाल. असाच उल्लेख त्यांनी श्री शेषमराजू आपले वडील बंधूंना मे 1947 लिहिलेल्या त्या सुप्रसिद्ध पत्रातही केला आहे. जुन्या काळातील त्या संदर्भातली एक हकीकत भक्तांना आजही बोधप्रद ठरावी. त्याचे असे झाले. एक भक्त म्हणवून घेणाऱ्या स्त्रीच्या मनात स्वामींसाठी भगवी कफनी शिवून आणावी असे होते. केवळ तिची इच्छा पूर्ण करावी या हेतूने स्वामींनी तिला कफनी शिवून आणण्यास सांगितले.
हे ऐकताच तिने ताबडतोब कापड आणून कफनी शिवून घेतली व स्वामींना अर्पण केली. परंतु या वेळेपर्यंत तिच्या मनोवृत्तीत फरक पडला होता. आनंदाची जागा अहंकाराने घेतली होती. स्वामींनी माझ्याकडे कफनी मागितली व ती ते वापरणार हा अहंकार तिला सुखावू लागला. या भ्रमात तिने पुट्टपर्तीमधील अनेक घरांमध्ये जाऊन ही बातमी सांगण्यास सुरुवात केली. ही बातमी सांगून जेव्हा ती मंदिराकडे परत आली तेव्हा तिला एक दृश्य पाहण्यास मिळाले. ते असे, तिने दिलेल्या कफनीच्या पताका सर्वत्र लावण्यात आल्या होत्या. जेव्हा तिने ही अहंकारयुक्त तर्पोक्ती सर्वत्र चालू केली तेव्हा इथे मंदिरात असलेल्या स्वामींनी एक कात्री मागवून घेतली व त्या कफनीच्या सुंदर पताका कापून बाहेर लावण्यास सांगितल्या. हे पाहताच मात्र तिचे डोळे उघडले. केवळ आपली मनोकामना पूर्ण करण्यासाठी स्वामींनी कफनी मागितली होती हे तिला कळून चुकले. आपण केलेली चूक उमगली व तिने स्वामींचे चरण धरले. अशीच एक मजेदार कहाणी आहे ईश्वरांबांच्या संदर्भात. एकदा जेव्हा स्वामी मुंबईत धर्मक्षेत्रावर आले होते व तेथून पंढरपूरला जाणार होते तेव्हा त्यांच्याबरोबर ईश्वरांबा व इतर मोजके भक्त होते. त्याचवेळी स्वामींनी ईश्वरांबांना विचारले, तुम्ही सर्वजण मुंबई पाहून का येत नाही? त्यावेळी लटक्या रागाने ईश्वरांबा म्हणाल्या, त्यासाठी पैसे हवेत ना, आणि ते तुम्ही द्याल तरच आम्ही जाऊ शकणार. यावर स्वामींनी दोन्ही हातांनी आपली भगवी कफनी ज्या बाजूला कुडत्याला खिसे असतात त्या ठिकाणी ओढून दाखवली व म्हणाले, बघ याला खिसे आहेत का? मग मी तुला पैसे कुठून देणार? आई मुलाचा हा संवाद ऐकणारे मात्र हास्य कल्लोळात बुडून गेले. ओम श्री सत्यसाई नाथार्पणमस्तु. ओम श्री साई अद्भुतचर्याय नमः. ज्यांच्या लीला आश्चर्यकारक आहेत त्या स्त्री साईंना आमचा नमस्कार असो. ऐश्वर्य, कीर्ती, ज्ञान, वैराग्य, सृष्टी, स्थिती व लय या 7 लक्षणांनी युक्त असणारे श्री सत्यसाई बाबा हे भगवंत आहेत. त्यामुळे केवळ संकल्पाने ते अनेक अद्भुत चमत्कार करतात. फार वर्षापूर्वी एके दिवशी चित्रावतीच्या वाळवंटात काही भक्तांसमवेत बसले असताना स्वामींनी वाळूवर काही रेखाटन सुरू केले. कुणीतरी विचारले, स्वामी हे काय रेखाटन आहे? त्यावर मंदस्मित करत स्वामी उद्गारले, लवकरच येथे नवीन मंदिर स्थापन होणार, त्याचा हा आराखडा आहे. आता यापुढे येथे केवळ भारतातूनच नव्हे तर परदेशातूनही हजारो भक्तगण येतील. लाखोंच्या संख्येने माणसे येतील. पुट्टपर्ती एक नामवंत तीर्थक्षेत्र बनेल. त्यावेळी हे ऐकताना काहींच्या मनात शंका निर्माण झाली, परंतु आज त्यातील प्रत्येक शब्द वास्तवात उतरला आहे. एवढेच नव्हे तर विद्यादानाचे कार्य, आरोग्य प्रदान करण्याचे किंवा पाणीपुरवठा मोफत देण्याचे अलौकिक कार्य स्वामींनी करून दाखवले. वस्तुसंग्रहालय, पूर्णचंद्र, साई कुलवंत अशी सभागृहे, हिल व्ह्यू स्टेडियम, तेथील भव्यदिव्य विविध मूर्ती, तारांगण, विद्यापीठ इत्यादी वास्तवात आणणे हे भगवंतांचे अद्भुत कार्य नव्हे काय? भक्तांचे अनेक दुर्धर आजार दूर करणे, मृतांना पुनर्जन्म देणे इत्यादी अलौकिक कार्ये भगवंतांनी केली आहेत. शरीराने एका ठिकाणी असताना दुसऱ्या ठिकाणी जाऊन संकटात सापडलेल्या भक्तांची सोडवणूक करणाऱ्या स्वामींचे एक अद्भुत कार्य आता आपण पाहूया. एक दिवस वृंदावन येथील आश्रमात असताना स्वामी डॉक्टर गाधिया नावांच्या भक्ताला म्हणाले, काल तुझ्या आईवडिलांना मोटार अपघातातून वाचवण्यासाठी मी कंपाल्याला गेलो होतो. कंपाला हे ठिकाण आफ्रिकेमध्ये असून डॉक्टर गाधियांचे आईवडील मोटारीने प्रवास करीत असताना एका अपघातात सापडले. त्यामध्ये त्यांच्या गाडीचा चक्काचूर झाला, परंतु त्या दोघांना विशेष इजा न होता ते त्यामधून सोडवले गेले. हे सर्व स्वामींनी केलेल्या कृपेचे फलस्वरूपच होते, अन्यथा असे घडणे अशक्यच होते. हे सर्व करत असताना स्वामी सर्व काळ देहरूपाने वृंदावन आश्रमातच होते व त्यांनी आपण केलेल्या कार्यासंबंधीची सर्व माहिती डॉक्टर गाधियांना दुसऱ्या दिवशी दिली, जी माहिती डॉक्टर गाधियांना काही काळानंतर कंपालाहून मिळालेल्या माहितीशी तंतोतंत जुळत होती. ओम श्री सत्यसाई नाथार्पणमस्तु. ओम श्री साईराम. ओम श्री साई आपद बांधवाय नमः. आपत्ती कालात बंधुवत सहाय्य करणाऱ्या श्री साईंना आमचा नमस्कार असो. संकटाच्या वेळी एखाद्या जवळच्या नातेवाईकापेक्षाही अधिक काळजी घेणारे भगवान बाबा हे सर्व भक्तांसाठी आपद बांधव आहेत. ज्या भक्तांची परमेश्वरावर पूर्ण श्रद्धा असते
जे परमेश्वराला संपूर्ण शरणागत झालेले असतात त्यांना प्रारब्धानुसार जी संकटे भोगावी लागतात त्यावेळी परमेश्वर त्यांच्या सहाय्यार्थ धाव घेतो व त्यांची त्या संकटापासून मुक्तता करतो. वरील विधानाची सत्यता पटवणारी ही कहाणी. जुलै 1964 मध्ये बेंगलोर येथे राहणारे स्वामी भक्त श्री कुलकर्णी हे देवपूजा करत असताना चक्कर येऊन खाली पडले. त्यावेळी घरात सौ कुलकर्णी व त्यांचा नोकर होता. त्यांच्या नोकराने ताबडतोब शेजारी राहणाऱ्या श्री रिसबूड यांच्या घरी धाव घेतली व त्यांना घडलेला प्रकार सांगितला. श्री रिसबूड व अन्य एक शेजारी लगेचच श्री कुलकर्णी यांच्या घरी गेले. त्यांनी पाहिले की कुलकर्णी आडवे पडले आहेत, म्हणून त्या दोघांनी त्यांना उचलून कॉटवर ठेवले. हे करताना त्यांच्या लक्षात आले की कुलकर्णींची डावी बाजू लुळी पडली आहे, म्हणून श्री रिसबूड डॉक्टरांना आणण्यासाठी गेले. जेव्हा रिसबूड डॉक्टरांना घेऊन आले तेव्हा त्यांनी पाहिले की सौ कुलकर्णी देवघरामध्ये स्वामींच्या फोटोसमोर बसून शांतपणे पोथी वाचन करीत आहेत. इतक्यात सर्वांच्या ध्यानात आले की स्वामींचा फोटो धुरकटल्यासारखा होऊन त्यातून विभूती स्त्रवू लागली होती. डॉक्टरांनी श्री कुलकर्णींना अर्धांगवायू झाल्याचे निदान करून उपचार सुरू केले. सतत 4 दिवस ही विभूती येत होती. 4 दिवसानंतर श्री कुलकर्णींच्या जीवाचा धोका पूर्णपणे टळला. 2 महिन्यात ते पूर्णपणे बरे झाले. या घटनेमधून एक गोष्ट लक्षात येते, ती म्हणजे सौ कुलकर्णींची स्वामींवर असलेली पूर्ण श्रद्धा. या श्रद्धेमुळेच शरणागत झालेल्या सौ कुलकर्णींच्या मदतीसाठी स्वामींनी धाव घेतली व श्री कुलकर्णी पूर्णपणे बरे झाले. 4 दिवस स्त्रवणाऱ्या विभूतीद्वारे स्वामींनी आपले अस्तित्व असे दाखवून दिले. वर उल्लेखलेल्या श्री रिसबूड यांचा मुलगा मुंबईत एका कंपनीत ट्रेनिंगला होता. बेंगलोरला आपल्या घरी जाण्यासाठी त्याने काही दिवस रजा घेतली. घरी जाण्यापूर्वी धर्मावरम येथे उतरून तो पुट्टपर्थी येथे गेला. स्वामींचे दर्शन व आशीर्वाद प्राप्त करून तो पुन्हा धर्मावरमला जाण्यास निघाला. स्टेशनवर पोहोचताच पोलिसांनी त्याला अडवले व अनेक प्रकारचे प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. याचे कारण असे होते की त्या सुमारास भारत चीनचे युद्ध सुरू झाले होते. अचानक अनेक प्रश्नांची विचारणा झाल्यावरही तो घाबरला नाही. त्याने शांतपणे आपल्या खिशातील स्वामींचा फोटो त्या पोलिसांना दाखवला व आपण स्वामींचे दर्शन घेऊन घरी परतत आहोत असे सांगितले. हे ऐकताच त्या पोलिसांनी श्री रिसबूड यांच्या मुलाला मोकळे तर केलेच, पण कोणत्याही अडचणीशिवाय तो बेंगलोर येथे घरी जाऊन पोहोचला. ओम श्री सत्यसाई नाथार्पणमस्तु. ओम श्री साईराम. ओम श्री साई प्रेमात्मने नमः. प्रेमस्वरूप असणाऱ्या श्री साईंना आमचा नमस्कार असो. स्वामी म्हणतात, मी निव्वळ प्रेमच आहे. मी केवळ एकच गोष्ट देतो, ती म्हणजे आनंद, आणि या आनंदामार्फतच तुम्हाला प्रेम मिळते. स्वामींकडून प्राप्त होणाऱ्या प्रेमाचा अनुभव असंख्य भक्तांना आला आहे. एवढेच नव्हे तर त्यांच्याकडून सतत प्रेम प्राप्त होत असते हे वैज्ञानिक दृष्टिकोनातूनही सिद्ध झाले आहे. जुलै 1978 मध्ये डॉक्टर फ्रँक बरानव्होस्की या शास्त्रज्ञाने किर्लियन कॅमेराने स्वामींचे अनेक फोटो घेतले. या कॅमेराने घेतलेल्या फोटोत सजीवांच्या भोवती असणारे तेजोवलय दिसून येते. अशा प्रकारचे इतरांचेही शेकडो फोटो त्याने घेतले होते. परंतु जेव्हा त्यांनी स्वामींचे फोटो पाहिले त्यावेळी त्याला अतिशय नवल वाटले, कारण सामान्य व्यक्तींच्या तेजोवलयापेक्षा ही वलये अनेक पटींनी मोठी होती व त्यामध्ये ऊर्जेचे शुभ्र निळा व गुलाबी हे उत्कट प्रेम दाखवणारे, त्याचबरोबर सोनेरी व रुपेरी पट्टेही दिसत होते. प्रेमस्वरूप स्वामींच्या उत्कट प्रेमाची ही कहाणी. 1966 मध्ये सामान्य आर्थिक परिस्थिती असलेल्या एका कुटुंबातील पती-पत्नी स्वामींच्या दर्शनासाठी प्रशांती निलयम येथे गेले. स्वामींनी कृपावंत होऊन त्यांना मुलाखतीसाठी बोलावले. मुलाखतीमध्ये स्वामी त्या महिलेस म्हणाले, तुझ्या दुःखाचे कारण तू जरी कोणालाही सांगितले नाहीस तरी ते मला माहिती आहे. तुझ्या पतीला वाटते की त्याच्या सामान्य आर्थिक परिस्थितीमुळे तू दुःखी आहेस, परंतु तसे नसून तू तुझ्या भावाच्या काळजीने दुःखी आहेस. मला तू माता, पिता, गुरु, बंधू, सखा मानले आहेस ना, मग चिंता कसली करतेस? आजपासून तू चिंतामुक्त झाली आहेस. सुखानं घरी जा. स्वामींचा आशीर्वाद घेऊन ते दोघेही घरी परतले. घरी येताच त्यांना आनंदाचा धक्काच बसला. त्याचे कारणही तसेच होते. त्या महिलेच्या भावाने 1942च्या स्वातंत्र्य आंदोलनात भाग घेतला होता. त्यावेळी
पोलिसांच्या अमानुष लाठी हल्ल्यामध्ये त्याच्या डोक्याला मार लागून तो घायाळ झाला होता व त्याची शुद्ध हरपली. जेव्हा तो शुद्धीवर आला तेव्हापासून भ्रमिष्ठ झाला होता. हेच त्या महिलेचे दुःख होते. तिला सतत वाटे की आपल्या पश्चात भावाची काळजी कोण घेणार, परंतु प्रेमस्वरूप स्वामींनाच तिची काळजी, जी त्यांनी आपल्या आश्वासक शब्दांनी दूर केली. जेव्हा ते पतीपत्नी घरी आले तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी त्या महिलेचा भाऊ दरवाजातच उभा होता, जो गेली 24 वर्षे भ्रमिष्ठाचे जीवन जगत होता. तो आता पूर्णपणे बरा झाला होता. प्रेमस्वरूप स्वामींनी बहिणीला भाऊ दिला होता. संत तुकाराम महाराज म्हणतात, प्रेम देवाचे देणे, देहभाव जाय जेणे. ओम श्री सत्यसाई नाथार्पणमस्तु. ओम श्री साईराम. ओम श्री साई प्रेममूर्तये नमः. प्रेममूर्ती साईंना आमचा नमस्कार असो. स्वामींनी म्हटले आहे, प्रेम हे माझे स्वरूप आहे. प्रेमस्वरूप स्वामी संपूर्ण विश्वावर आपल्या प्रेमार्द्र नजरेने कृपेचा वर्षाव करीत असतात. शिर्डी अवतारात साईनाथांच्या क्रोधाचा प्रसाद अनेकांना प्राप्त होत असे, परंतु श्री सत्यसाई बाबा मात्र मूर्तिमंत प्रेम असून कधीही रागवत नाहीत. याबद्दल कुणीतरी स्वामींना विचारले असता ते म्हणाले, आई जेव्हा स्वयंपाक करत असते त्यावेळी तिचे मूल मध्ये आले तर तिला राग येतो, परंतु स्वयंपाक झाल्यानंतर भोजन वाढत असताना मात्र ती त्याच मुलाला अत्यंत प्रेमाने जेवून घालून तृप्त करीत असते. प्रेममूर्ती स्वामींच्या कृपेची ही आगळी कहाणी. काही वर्षापूर्वी पुट्टपर्तीच्या शाळेतील विद्यार्थी नेहमीप्रमाणे स्वामींच्या दर्शनासाठी बसले होते. सर्व भक्तांना दर्शन देऊन स्वामी जेव्हा प्रशांती निलयमच्या वरांड्याकडे परतत होते तेव्हा मध्येच थांबले व माघारी फिरले. ते विद्यार्थ्यांच्या रांगेमध्ये शिरले. सर्वांकडे पाहत एका लहान मुलासमोर जाऊन उभे राहिले व त्याच्याकडे रोखून पाहू लागले. स्वामींचे डोळे मोठे झाले. त्यांनी त्या मुलाला विचारले, तुला डॉक्टरकडे जाता येत नाही का? का बरं स्वामी रागावले त्याच्यावर? कारण त्या मुलाला गालगुंड झाले होते. 2 दिवसांपासून त्याचे गाल सुजले होते व तो वेदनांनी कळवळत होता. स्वामींनी असं विचारल्यानंतर तो निरागस मुलगा म्हणाला, स्वामी, तुम्हीच माझे सर्व काही असताना मी डॉक्टरकडे कशाला जाऊ? हे ऐकताच स्वामींना हसू आवरेना. त्यांनी हळूच त्या मुलाच्या पाठीवर थोपटले व ते आतमध्ये गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी त्या मुलाला ज्यांनी पाहिले त्यांना मोठे आश्चर्य वाटले, कारण तो पूर्ववत झाला होता. त्याच्या गालाची सूज उतरली होती. वेदना पूर्णपणे थांबल्या होत्या. स्वामी बाहेर आले त्यावेळी त्यांच्या गालावर मात्र सूज सर्वांना दिवसभर दिसत होती. त्याबद्दल एका विद्यार्थ्याने स्वामींना विचारल्यावर प्रेममूर्ती स्वामी म्हणाले, त्या निरागस बालकाने माझ्यावर एवढा संपूर्ण भार व विश्वास टाकल्यावर त्याला दुःखमुक्त करणे क्रमप्राप्तच होते. प्रेम तेथे वास करी, मुखी उच्चार ताहरी. प्रेम यावे तया गावा, चोजवितया वैष्णवा. असे तुकाराम महाराज म्हणतात, ते योग्यच आहे. ओम श्री सत्यसाई नाथार्पणमस्तु. ओम श्री साई प्रेमप्रदाय नमः. संपूर्ण विश्वाला प्रेम देणाऱ्या श्री साईंना आमचा नमस्कार असो. स्वामी म्हणतात, मला तुमच्याकडून काहीही नको. द्यायचे असेल तर मला फक्त प्रेम द्या. प्रेमाने आकंठ भरलेलं शुद्ध हृदय जेव्हा मला अर्पिले जाते तेव्हा ते घेण्यासाठीच माझा हात पुढे होतो. अन्यथा तो सर्व प्रसंगी देतो, कधीच घेत नाही. स्वामी म्हणतात, ईश्वर प्रेम आहे आणि प्रेम म्हणजेच ईश्वर आहे. आध्यात्मिक उन्नतीचे खरे मोजमाप म्हणजेच ईश्वराचे खरे प्रेम होय. हे प्रेम आपल्याला प्रत्यक्ष ईश्वराकडूनच प्राप्त होते. चांगले बनण्याची, चांगले बघण्याची व चांगले करण्याची ईश्वराची शिकवण जर आपण अनुसरली तर ईश्वराकडून सतत मिळणाऱ्या प्रेमाचा आपणास लाभ होतो. दुर्बल, गरीब आणि पीडित लोकांना मदत करण्यासारख्या खूपच गोष्टी आहेत. या सर्वांची सेवा करीत असताना प्रत्येकामध्ये जेव्हा ईश्वराचे रूप आपल्याला दिसू लागेल तेव्हाच त्याचे प्रेम आपणास लाभेल. असे प्रेम स्वामींकडून लाभलेल्या मुंबईतील एका डॉक्टरची कहाणी. फेब्रुवारी 2002 मध्ये या डॉक्टरांना
एका विवाह समारंभास उपस्थित राहण्यासाठी चेन्नईला जायचे होते. त्या समारंभास जाण्याचे त्यांच्या एका स्नेहासही आमंत्रण होते. म्हणून डॉक्टरांनी त्यांच्याकडे विचारणा केली असता ते म्हणाले, मी एका अटीवर येईन, ती म्हणजे मला पुट्टपर्तीला घेऊन जायचे. डॉक्टर या गोष्टीस तयार झाले. दोघेही चेन्नईला जाण्यापूर्वी पुट्टपर्तीला जाऊन पोहोचले. प्रशांती निलयमध्ये ते दर्शनासाठी जाऊन बसले आणि त्याच दिवशी स्वामींनी त्यांना मुलाखतीसाठी बोलवले. इतरांबरोबर मुलाखतीच्या कक्षात गेल्यावर सर्वजण खाली बसत असताना स्वामी डॉक्टरांच्या मित्राला म्हणाले, तुम्ही खुर्चीवर बसा, कारण तुम्हाला खाली बसता येत नाही ना. ते ऐकताच त्यांना आश्चर्य वाटले, कारण स्वामींची व त्यांची यापूर्वी कधीही भेट झाली नव्हती. त्यानंतर स्वामींनी आपला कृपाप्रसाद म्हणून काही न वस्तू साक्षात करून दिल्या. नंतर डॉक्टरांकडे वळून स्वामी म्हणाले, तुम्हाला काय पाहिजे? यावर डॉक्टर म्हणाले, स्वामी आपली कृपा. स्मित करत स्वामींनी डॉक्टरांकडे त्यांच्या प्रॅक्टिसबद्दल विचारले. डॉक्टर म्हणाले, मी गरिबांकडून फी घेत नाही आणि औषध मोफत देतो. तेव्हा स्वामींना अतिशय समाधान वाटले. त्यांनी डॉक्टरांना आशीर्वाद दिला व ते म्हणाले, श्री सिद्धिविनायक तुझ्यावर कृपादृष्टी ठेवून आहे. डॉक्टरांचा दवाखाना सिद्धिविनायक मंदिराजवळच आहे. दुसऱ्या दिवशी डॉक्टर जेव्हा पुन्हा दर्शनासाठी बसले होते तेव्हा स्वामींनी काही अंतरावरून त्यांच्याकडे प्रेमार्द्र नजरेने पाहिले व आशीर्वादाचा हात दाखवून पुढे निघून गेले. पुढे जाताना एक सेवादल स्वयंसेवकाला त्यांनी काही सांगितले. थोड्याच वेळात तो स्वयंसेवक डॉक्टरांकडे आला. त्यांना व त्यांच्या स्नेहांना घेऊन गणेश गेटजवळ गेला. तेथे एक मोटार उभी होती. त्यामध्ये त्या दोघांना बसवून तो निघून गेला. ती मोटार डॉक्टरांना सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये घेऊन गेल्यानंतर तेथील प्रत्येक विभाग डॉक्टरांना दाखवण्याची स्वामींची आज्ञा होती. हॉस्पिटल पाहून डॉक्टरना आनंद झाला. स्वामींचे आपल्यावरील प्रेम पाहून त्यांना कृतज्ञता वाटली व कळून आले की आपल्या सेवाभावी वृत्तीचे फळ म्हणूनच आपल्याला स्वामींनी एवढे प्रेम दिले. ओम श्री सत्यसाई नाथार्पणमस्तु. ओम श्री साई प्रियाय नमः. सर्वांना प्रिय असणाऱ्या साईंना आमचा नमस्कार असो. भक्तांना भगवंत प्रिय असतो. सांप्रतचा साई अवतार हा सर्वांनाच प्रिय आहे. जे त्यांच्या नामरूपाची भक्ती करतात त्यांना तर ते प्रिय आहेतच, परंतु इतरांनाही ते प्रिय आहेत. हे कसं काय? याचं उत्तर स्वामींनीच दिलं आहे. स्वामी म्हणतात, माझे जीवन हाच माझा संदेश. म्हणजेच स्वामींची प्रत्येक कृती, उच्चारलेला प्रत्येक शब्द हा भक्तांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. स्वामींच्या प्रत्येक कृतीतून त्यांनी लोकांच्या ऐहिक व आध्यात्मिक उन्नतीसाठी केलेले कार्य दिसून येते. बालवयातच माता ईश्वरांना त्यांनी सांगितले, अगं आई, मी सेवेसाठीच जन्म घेतला आहे आणि जगदोद्धारासाठी अवतार धारण केलेल्या या परमेश्वराने आपले हे वक्तव्य प्रत्यक्ष सिद्धीस नेले आहे. काही वर्षापूर्वी ईश्वरांना दिलेल्या 3 वचनानुसार स्वामींनी सर्वांसाठी शिक्षण, आरोग्य सेवा व जीवनाला आवश्यक असणारा पाणीपुरवठा या सेवा विनामूल्य सर्वांसाठी उपलब्ध करून दिल्या. याचा लाभ स्वामींचे भक्त तसेच इतरही लोक घेत आहेत. यावरून असे सिद्ध होते की स्वामी हे लोकनाथ आहेत व त्यामुळेच त्रैलोक्यातील प्रत्येकाच्या उद्धारासाठी त्यांचे कार्य चालले आहे. स्वामी सर्वांनाच प्रिय कसे हे सांगणारी ही घटना. काही वर्षांपूर्वी एक स्वामी भक्त रेल्वेने पुट्टपर्तीस जाण्यास निघाला. या प्रवासात त्याची इतर सहप्रवाशांबरोबर ओळख झाली. त्यावेळीच त्याच्या असे लक्षात आले की आपल्या शेजारील गृहस्थही पुट्टपर्तीस जाण्यास निघाला आहे. म्हणून त्याने त्याच्याबरोबर मोठ्या उत्साहानं स्वामींविषयी बोलण्यास सुरुवात केली. परंतु थोड्याच वेळात त्याच्या असे लक्षात आले की आपला सहप्रवासी व त्याचा सोबती आपल्याला याबाबतीत काहीही प्रतिसाद देत नाहीये. तो सहप्रवासी म्हणाला, तुमच्याप्रमाणे मी या बाबांचा भक्त नाही. मी तिथे जात आहे ते तिथल्या हॉस्पिटलमध्ये माझ्या हृदयविकारावर उपचार करून घेण्यासाठी. मग या भक्ताने त्यांना हॉस्पिटल व तिथल्या इतर सुविधांबद्दल माहिती दिली. प्रवास संपला व तो रुग्ण हॉस्पिटलकडे गेला व हा भक्त प्रशांती निलयमकडे निघाला. पुढील वर्षी गुरुपौर्णिमेच्या उत्सवासाठी हा भक्त पुन्हा पुट्टपर्तीस गेला.
स्वामींचे दर्शन घेऊन स्वामींनी केलेला उपदेश ऐकला. कार्यक्रम संपल्यानंतर साई कुलवंत सभागृहातून बाहेर पडत असताना त्याच्या पाठीवर थाप पडली, म्हणून त्याने मागे वळून पाहिले. तो एक अनोळखी गृहस्थ हसतमुखाने उभा होता. त्याच्या प्रश्नार्थक चेहऱ्याकडे पाहून या गृहस्थाने विचारले, आपण मला ओळखले नाही का? आपण गेल्या वर्षी रेल्वेच्या एकाच डब्यातून प्रवास केला होता. त्यावेळी त्या स्वामी भक्ताला गेल्या वर्षीची घटना आठवून त्याने त्या गृहस्थाला विचारले, आता कशी आहे तब्येत आपली? त्या गृहस्थाने उत्तर दिले, स्वामींच्या कृपेने मी पूर्णपणे बरा झालो आहे आणि पुनर्जन्म मिळालेला मी माझ्या कुटुंबासह आज गुरुपौर्णिमा असल्याने या जगद्गुरूचा आशीर्वाद व दर्शन घेण्यासाठी आलेलो आहे. गेल्या वर्षी स्वामींविषयी कोरडेपणाने बोलणारा हा गृहस्थ आज प्रेमाने कसा बोलू लागला? ही किमया कशी घडली? त्याचे असे झाले, गेल्या वर्षी हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्यानंतर त्यांच्या संपूर्ण चाचण्या करण्यात आल्या. यापूर्वी त्याच्या शहरातील डॉक्टरांनी त्याला तातडीनं हृदय शस्त्रक्रिया करण्यास सांगितले होते. परंतु सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये जेव्हा अद्ययावत उपकरणांनी त्यांच्यावर चाचण्या झाल्या तेव्हा त्यांना असे सांगण्यात आले की शस्त्रक्रियेची गरज नाही. काही औषधे, योगासने व आहार नियंत्रण यामुळे तुमची प्रकृती उत्तम राहील. आणि वर्षभरात त्यांची प्रकृती उत्तम राहिली होती. घरी जाण्यापूर्वी त्यांनी संपूर्ण पुट्टपर्ती व आजूबाजूचा परिसर पाहिला होता. स्वामींचे चरित्र व कार्य याविषयी जाणून घेतले होते व तो घरी परतला. वर्षभरात त्यांच्याकडून ऐकून व पुस्तके वाचून घरची मंडळी स्वामींविषयी जाणून घेण्यास उत्सुक होती आणि त्यामुळेच आज सर्वजण गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आपल्या प्रिय स्वामींच्या दर्शनासाठी आले होते. ओम श्री सत्यसाई नाथार्पणमस्तु. ओम श्री साई भक्तप्रियाय नमः. सर्व भक्तांना प्रिय असणाऱ्या श्री साईंना आमचा नमस्कार असो. सर्व भक्तांना भगवंत प्रिय असतात आणि म्हणूनच ते त्यांची भक्ती करत असतात. परंतु भक्त कोणास म्हणावयाचे? भगवंतांनी ज्याची भक्ती स्वीकारली तो भक्त बनतो. भगवंत म्हणतात, यो मे भक्त समे प्रियः, म्हणजे जो माझा भक्त आहे तो मला प्रिय आहे. याचाच अर्थ जसे भक्तांना भगवंत प्रिय आहेत तसेच भगवंतांना भक्त प्रिय आहेत. भगवान बाबा हे जन्मापासूनच सर्वांना प्रिय आहेत. या पृथ्वीवर जन्म घेतल्यानंतर ईश्वरम्मा, सुब्बम्मा, लक्ष्मी अम्मा यांनी त्यांचे प्रथम दर्शन घेतले व त्यांना हे दिव्य बालक प्रिय झाले. बालवयातच मोठ्या बहिणीचा हा लाडका सत्या होता व त्या त्याचे सर्व हट्ट पुरवत होत्या. थोडा मोठा झाल्यावर दरवाजावर येणाऱ्या गोरगरिबांना अन्न वस्त्र देणारा बालसत्या त्यांचा प्रिय झाला होता. पुट्टपर्तीमधील आपल्या सवंगड्यांना जमवून पंढरी भजन मंडळ स्थापन करून सत्यनारायणाने केवळ सवंगड्यांमध्येच नव्हे तर गावात व आजूबाजूच्या गावांमध्येही लोकप्रियता मिळवली. सर्वजण जणू त्याचे भक्तच झाले. परंतु या परमेश्वराचे पृथ्वीवर अवतरण झाल्यावर लौकिक अर्थाने भक्त म्हणता येईल असा पहिला भक्त म्हणजे स्वामींचे आजोबा श्री कोंडमराजू. त्यांनी स्वामींचे दिव्यत्व प्रथमपासूनच जाणले होते. आपल्याला दर्शन देणाऱ्या सत्यभामेचा श्रीकृष्ण तो हाच हे ते जाणून होते. बालसत्याच्या या गुणांमुळेच ते त्यांना चिन्ह गुरु म्हणजे छोटे गुरु म्हणू लागले होते. इतर सवंगडीही पुढे त्यांना गुरु मानू लागले. गावकरी त्यांना ब्रह्मज्ञानी असे संबोधू लागले. अवतार धारण करण्यापूर्वीच स्वामींचा महिमा आजूबाजूच्या गावांमध्ये पसरला होता. अवतार धारण केल्यानंतर त्यांचा कीर्ती सुगंध सर्वत्र दरवळू लागला. दूरवरून माणसे आपल्या इच्छित मनोकामना घेऊन येऊ लागले व आपल्या प्रिय भगवंताचे भक्त बनले. भक्तांना प्रिय असणारे स्वामी त्यांच्या इच्छित मनोकामना कशा पुरवतात हे खालील घटनांवरून स्पष्ट होते. सुब्बम्मांना स्वामी अत्यंत प्रिय होते. परंतु ज्यावेळी त्यांचा मृत्यू झाला त्यावेळी स्वामी पुट्टपर्तीमध्ये नव्हते. 2 दिवस सुब्बम्मांचं शव तसंच ठेवण्यात आले, ज्यावरील तेज कायम होते. जेव्हा स्वामी तेथे आले तेव्हा त्यांनी आपल्या मधुर आवाजात हाक मारली, सुब्बम्मा मी आलोय. आणि सुब्बम्मांनी डोळे उघडले. स्वामींनी त्यांचा हात हातात घेतला. त्यांनी दिलेली विभूती व तीर्थप्राशन केल्यावर सुब्बम्मांनी देह सोडला. शतायुषी कोंडमराजूंची इच्छा होती की आपल्या मृत्यूसमयी आपल्या लाडक्या भगवंतांनी आपल्याजवळ असावे. जेव्हा त्यांचा अंतसमय जवळ आला तेव्हा त्यांनी ईश्वराम्मांना सांगितले
माझा अंतकाळ जवळ आला आहे. जेव्हा ईश्वराम्मा त्यांना तुळशीपत्र घातलेले पाणी पाजू लागल्या तेव्हा कोंडमराजूंनी त्यांना थांबवले आणि त्याचवेळी स्वामींचे आगमन झाले. आजोबांच्या इच्छेनुसार स्वामी पाणी पाजू लागताच कोंडमराजू म्हणाले, स्वामी, आधी हे पाणी तुम्ही प्या आणि मग उरलेले पाणी मला पाजा. स्वामींनी आपल्या त्या प्रिय भक्ताच्या विनंतीनुसार तसेच केले आणि स्वामींनी दिलेले तीर्थप्राशन करून त्यांनी आपले जीवित कार्य संपवले. भक्तांना प्रिय असणे. ओम श्री साईराम. ओम श्री साई भक्त मंदाराय नमः. भक्तांसाठी कल्पतरू असणाऱ्या श्री साईंना आमचा नमस्कार असो. ज्ञानेश्वर माऊलींनी भगवंताकडे पसायदान मागताना म्हटले आहे, दुरितांचे तिमिर जाओ, विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछील तो ते लाहो प्राणी जात. म्हणजेच दुरितांचे तिमिर हरपावे, विश्वात स्वधर्मरूपी सूर्याचा उदय व्हावा आणि जे प्राणीजात जी जी मंगल इच्छा करतील ती ती पूर्ण व्हावी. ज्ञानेश्वरांची ही इच्छा भगवंतांनी स्वीकारली व ते भूतलावर अवतरले, ते श्री सत्यसाईंच्या रूपात, विश्वातील सर्व प्राणीमात्रांच्या मंगलकामनांची पूर्ती करण्यासाठी. स्वामी म्हणतात, योग म्हणजे इष्ट असलेले प्राप्त करणे आणि क्षेम म्हणजे अशा रीतीने जे प्राप्त झाले आहे त्याची जोपासना करणे. ही जोपासना करण्यासाठी जी शिस्त तुम्हाला अंमलात आणावी लागेल ती म्हणजे अनन्य चिंतन, म्हणजेच ईश्वरावर खास चित्त ठेवून केलेले ध्यान. ही शिस्त तुमचे मन स्वच्छ करेल व तुम्हाला भक्त बनवेल. स्वामींनी असेही म्हटले आहे की भक्तांची ओळख म्हणजे तो ईश्वराविषयी बोलतो, तो ईश्वराविषयी गातो, तो केवळ ईश्वरालाच पाहतो आणि ईश्वराच्या सान्निध्यात वेळ घालवतो. अशा भक्तांचा योगक्षेम चालवण्यासाठी, त्यांच्या मंगल इच्छा पूर्ण करण्यासाठी भगवान बाबांनी अवतार धारण केला आहे आणि म्हणूनच ते भक्तांसाठी कल्पतरू समान आहेत. स्वामी जेव्हा शाळेत जाऊ लागले तेव्हा आपल्या शाळा सोबत्यांसाठी ते पेपरमिंटच्या गोळ्या, पेन्सिली इत्यादी वस्तू दप्तरात हात घालून देत असत. त्यानंतर डोंगरावरील चिंचेच्या झाडावरून अनेक इच्छित गोष्टी त्यांनी भक्तांसाठी काढून दिल्या. त्यामुळे या वृक्षाला कल्पतरू हे नाव प्राप्त झाले असले तरी हे झाड केवळ निमित्त होते. खरे कल्पतरू तर भगवान बाबाच आहेत, जे आपल्या भक्तांच्या मनोकामना पूर्ण करतात. ईश्वरांबांना जेव्हा साईंच्या शिर्डी अवतारातील अनेक गोष्टी ऐकायला मिळाल्या तेव्हा त्यांना असे समजले की शिर्डी अवतारात साईनाथ शिर्डी व आजूबाजूची 2-4 गावे वगळता कुठेही गेले नाहीत. म्हणून त्यांनी स्वामींना विचारले, स्वामी, तुम्ही शिर्डी अवतार आहात आणि शिर्डी बाबा तर शिर्डी सोडून कुठेही गेले नव्हते, मग तुम्ही का सर्व ठिकाणी जात असता? हा प्रश्न विचारण्याचा उद्देश म्हणजे त्यांना होत असलेला स्वामींचा वियोग हाच होता. ते ऐकताच स्वामी हसतच म्हणाले, मी इतरत्र न जाता केवळ पुट्टपर्तीमध्येच कसा काय राहू शकतो? ज्या ज्या स्थळी जे जे भक्त मला ज्या ज्या नावाने पुकारतील त्या त्या स्थळी जाऊन त्या भक्तांना भेटून त्यांच्यावर कृपा करणे हे मला करावेच लागते. त्यासाठीच तर मी अवतार घेतला आहे. आणि स्वामींच्या या वचनाचा अनुभव अगणित भक्तांना आला आहे. ज्यांनी ज्यांनी त्यांना शुद्ध अंतःकरणाने हाक मारली आहे तिथे धाव घेऊन त्यांनी भक्तांना तारले आहे. त्यांच्या सर्व मंगल इच्छा, मग त्या ऐहिक असो अथवा आध्यात्मिक, पूर्ण केल्या आहेत. ज्ञानेश्वर माऊलींनी म्हटल्याप्रमाणे स्वामी हे खरोखरच चला कल्पतरूंचे आरव म्हणजेच चालणाऱ्या कल्पतरूंचे उद्यान आहेत. ओम श्री सत्यसाई नाथार्पणमस्तु. ओम श्री साईराम. ओम श्री साई भक्तजन हृदय विहाराय नमः. भक्तांच्या हृदयात विहार करणाऱ्या श्री साईंना आमचा नमस्कार असो. विहार म्हणजे क्रीडा करणे. माधवाचार्य म्हणतात, देवावरील प्रेम म्हणजे भक्ती. देवालाच आपला खरा मित्र मानून त्याच्यावर जे प्रेम करतात त्यालाच भक्ती म्हणतात. विवेक चूडामणी या ग्रंथात असे म्हटले आहे, भक्ती म्हणजे स्वस्वरूप दर्शन. तर भगवान शिवशंकरांनी असे उद्घोषित केले आहे, भज सेवाया. सेवा म्हणजेच भक्ती. ईश्वराची सेवा हेच भक्तीचे खरे स्वरूप आहे. आणि अशा भक्तांच्या हृदयात विहार करणे, रमणे भगवंतांना नेहमीच आवडते. गोकुळातील गोपिकांशी क्रीडा करणारे श्रीकृष्ण हे भक्तांच्या हृदयात विहार करणाऱ्या भगवंताचे उत्तम उदाहरण. गोपिकांशी रासक्रीडा करत असताना प्रत्येक गोपिकेला
श्रीकृष्ण आपल्या समवेत क्रीडा करत आहे असे जाणवत असे. अनेक गोपिका व एकच श्रीकृष्ण असे असताना हे घडत असे. याचे एकमेव कारण म्हणजे भगवंत त्या गोपिकांच्या निर्मळ हृदयात क्रीडा करत असत. फार वर्षांपूर्वीची गोष्ट. स्वामींच्या मनात भक्तांच्या हृदयात विहार करण्याचे आले असावे. त्यावेळी जवळ असणाऱ्या मोजक्याच भक्तांना स्वामी म्हणाले, आज माझ्या गळ्यापासून चरणापर्यंत पोचेल एवढ्या लांबीचा तुळशीचा हार मला कोण घालेल? जमलेल्या सर्व भक्तांनी जवळच असलेल्या तुळशीच्या रोपवाटिकेमधून तुळशीपत्र आणली व आपल्या अंदाजाप्रमाणे हार करण्यास सुरुवात केली. स्वतः स्वामींनी एक हार बनवला. जेव्हा सर्वांचे हार बनवून तयार झाले व प्रत्येकाने क्रमाक्रमाने आपला हार स्वामींना घातला, तेव्हा असे लक्षात आले की एकही हार स्वामींच्या चरणापर्यंत पोचला नव्हता. जेव्हा स्वामींनी स्वतः केलेला हार परिधान केला तेव्हा मात्र तो चरणापर्यंत पोचला. सर्वांना गंमत वाटली व आनंद झाला. नंतर स्वामींनी ते सर्व हार एकत्र करून एक चेंडू तयार केला व सर्वांना रिंगण करून उभे राहण्यास सांगितले. स्वामी तो चेंडू प्रत्येकाकडे टाकू लागले. त्याचा वेग एवढा वाढला की प्रत्येकाला स्वामी तो चेंडू आपल्याचकडे टाकत आहेत असे वाटू लागले. हा आनंद अवर्णनीय होता, जो हृदयविहारी स्वामींनी भक्तांना प्राप्त करून दिला. ओम श्री सत्यसाई नाथार्पणमस्तु. ओम श्री साईराम. ओम श्री साई भक्तजन हृदयालयाय नमः. भक्तांच्या हृदयात निवास करणाऱ्या श्री साईंना आमचा नमस्कार असो. भगवान श्रीकृष्णांनी सांगितले आहे, सर्व भूतमात्रांच्या हृदयात मी प्रतिष्ठित झालो आहे. आपल्या हातांपेक्षा हृदय हे अधिक जवळ असून प्रत्यक्ष भगवंतांनी त्यांचे निवासस्थान म्हणून भक्तांच्या हृदयाची निवड केली आहे. स्वामी म्हणतात, हृदय नावाच्या भौतिक अवयवापेक्षा आध्यात्मिक हृदय खूपच वेगळे असते. आध्यात्मिक परिभाषेत हृदय हे चिरंतन अपरिवर्तनीय असते. हे हृदय किंवा तत्व जाणणारा प्रत्येक गोष्टीचा जाणकार व सर्वज्ञ होतो. हे जाणण्यातच खरे स्वातंत्र्य सामावलेले आहे. भक्तांचे हृदय आपले निवासस्थान बनवणाऱ्या भगवंतांची शिर्डी साई अवतारातील ही एक कहाणी. श्री दादासाहेब खापर्डे हे साईनाथांचे एक निस्सीम भक्त. त्यांचे अनेक वेळा शिर्डीस जाणे होई. एकदा तर इंग्रजांच्या अटकेपासून त्यांची सुटका व्हावी म्हणून साईनाथांनी त्यांना बऱ्याच काळपर्यंत शिर्डीस ठेवून घेतले होते. साईनाथांचे एक परमभक्त श्री माधवराव देशपांडे, जे साईनाथांना देवा अशी हाक मारत तर साईनाथ त्यांना श्यामा म्हणत. 8 डिसेंबर 1911 रोजी श्री दादासाहेब खापर्डेंना एक विलक्षण अनुभव आला. तो म्हणजे दादासाहेब माधवरावांकडे गेले असता त्यावेळी माधवराव गाढ झोपी गेले होते, परंतु माधवरावांच्या मुखातून बाहेर पडणाऱ्या व आत घेतल्या जाणाऱ्या प्रत्येक श्वासागणित साईनाथ महाराज, साईनाथ महाराज असा आवाज येत होता. हा आवाज बऱ्याच अंतरापर्यंत सुस्पष्ट असा ऐकू जात होता. यावरून एक गोष्ट स्पष्ट होते, ती म्हणजे समीपता, स्वरूपता, सलोकता, सायुज्यता या भक्तीच्या पायऱ्या श्री माधवरावांनी ओलांडल्या होत्या. स्वामी म्हणतात, भक्ती शक्तीकडे नेते आणि शक्ती तुम्हाला मुक्ती प्रदान करते. मुक्ती तुमच्या आरक्तीला योग्य वस्तूंवर स्थिर करते व अशा तऱ्हेने वाढलेली भक्ती अखेरीस मुक्तीप्रद नेते. एक दिवस स्वामी एका भक्ताला म्हणाले, मी तुझ्या घरी येईन. त्या भक्ताला आनंद झाला व त्याने स्वामींना आपल्या घराचा पत्ता सांगितला. स्वामींनी पुन्हा त्याला पत्ता विचारला. पुन्हा त्या भक्ताने तोच पत्ता सांगितला. त्यावर स्वामी म्हणाले, हे तुझे घर नाही, ते तर भाड्याचे घर आहे. तुझे घर म्हणजे तुझे शरीर आणि मी तिथे सतत उपस्थित राहतो, परंतु मायेच्या प्रभावामुळे तुला त्याची जाणीव होत नाही. माया बाजूला कर आणि माझ्या अस्तित्वाचा अनुभव घे. प्रत्येक निर्मळ हृदय हे प्रशांती निलयमच असून त्यामध्ये भगवान बाबा वास्तव्य करत असतात. ओम श्री सत्यसाई नाथार्पणमस्तु. ओम श्री साईराम. ओम श्री साई भक्त पराधीनाय नमः. भक्तांच्या भक्तीने बद्ध झालेल्या श्री साईंना आमचा नमस्कार असो. भगवान श्रीकृष्ण सांगतात, पूज्येष्वनुरागो भक्तिती, म्हणजे जे पूज्य आहेत त्यांच्यावरील प्रेम म्हणजेच भक्ती. या भक्तीचे 2 प्रकार आहेत, सहज भक्ती आणि विशेष भक्ती.
पूजा अर्चा, भजन, नामस्मरण, व्रतवैकल्ये, तीर्थयात्रा इत्यादींवर समाधान मानते ती सहज भक्ती. तर चारित्र्य संपन्नता, आवेगांना दडपून टाकण्याची वृत्ती, दया, प्रेम, शांती, अहिंसा अंगी बाणवण्यासाठी भगवंतांची विनवणी करणे ही विशेष भक्ती. भक्तीच्या भक्तियुक्त मार्गातून चालत असताना आराधनेचे जे 9 प्रकार आहेत, श्रवणम, कीर्तनम, विष्णुस्मरणम, पादसेवनम, वंदनम, अर्चनम, दास्यम, स्नेहम व आत्मनिवेदन म्हणजेच संपूर्ण शरणागती, अशा संपूर्ण शरणागत झालेल्या भक्तांच्या भक्तीने भगवंत बद्ध होतो. सुदाम्याचे पोहे खाणे, विदुरा घरच्या कण्या खाणे, जनाबाईची वस्त्रे धुणे, एकनाथांच्या घरी श्रीखंड्याचे रूम घेऊन काम करणे, कबीराचे शेले विणणे ही सर्व भक्त पराधीनतेची उदाहरणे आहेत. जेव्हा स्वामींचे वास्तव्य जुन्या मंदिरात होते तेव्हाची गोष्ट. सक्कम्माबाई नावाच्या वृद्ध महिला भक्त होत्या. त्यांना स्वामींचा विरह अजिबात सहन होत नसे. स्वामींनी वेळच्या वेळी आहार घ्यावा असे त्यांना वाटत असे. दुपारच्या उन्हात फिरल्यामुळे स्वामींच्या प्रकृतीवर परिणाम होईल अशी भीती त्यांना वाटे, म्हणून त्या सतत स्वामींच्या मागे फिरत असत. परंतु या अवखळ भगवंतांना एका जागी बांधून ठेवणे त्यांना जमत नसे, म्हणून स्वामी जेव्हा त्यांच्या नजरेआड होत तेव्हा त्या काठी टेकत टेकत संपूर्ण गावभर फिरून स्वामींचा शोध घेत शेवटी दमून त्या मंदिरात परतत आणि आत डोकावून पाहत तर स्वामी विश्रांती घेत असल्याचे त्यांना दिसे. हे पाहून त्यांना अतीव समाधान वाटे. हे विश्रांती घेण्याचे सो सक्कम्माबाईंच्या समाधानासाठी स्वामी घेत असत. जेव्हा त्यांची पाठ फिरे तेव्हा स्वामी पुन्हा तेथून निघून जात. याच काळात बुक्कापट्टणम येथे यादालम सुब्बम्माबाई नावाची एक महिला स्वामींच्या दर्शनासाठी येत असे. त्यावेळी प्रवास करणे सहज सोपे नव्हते. मिळेल त्या वाहनाने त्या पुट्टपर्तीला येताना स्वामींसाठी मुगाचे डोसे व चटणी घेऊन येत. हे डोसे सकाळी केलेले असत, परंतु त्यांना पाहताच स्वामी त्यांच्या हातातील पिशवी घेत व त्यामधील डोसे व चटणी मोठ्या आनंदाने खात असत. हे पाहताना यादालम सुब्बम्माबाईंना आनंदाचे भरते येईल. अनेक भक्त पंचपक्वान्ने घेऊन येत, परंतु त्याच्याकडे न पाहता थंड झालेला डोसा व चटणी भक्तावरील प्रेमापोटी खाणे हे भक्त पराधीनतेचेच उत्तम उदाहरणच होय. ओम श्री सत्यसाई नाथार्पणमस्तु. ओम श्री साईराम. ओम श्री साई भक्ती ज्ञान प्रदीपाय नमः. भक्ती आणि ज्ञानाचा दीप प्रज्वलित करणाऱ्या श्री साईंना आमचा नमस्कार असो. भगवान बाबांनी भक्तांच्या मुक्तीसाठी 3 मार्ग सांगितले आहेत, ते म्हणजे कर्म, भक्ती आणि ज्ञान. भगवान म्हणतात, ज्ञानाच्या आधारे तुम्ही सर्व कर्मे करा. तुमचे प्रेम भक्तीने म्हणजेच नम्रता, प्रेम, दया आणि अहिंसा यांनी व्यापून टाका. कर्म ही जणू हळूहळू जाणारी प्रवासी गाडी आहे. त्यात तुम्ही भक्ती मिसळलीत की ती जलद गाडी होते. कर्म आणि भक्ती यांनी सत्य स्वरूपाचे ज्ञान विकसित होते व त्यामुळे आपल्या अंतर्यामीच्या प्रदेशाकडे आपण स्वतःच प्रवास करू शकतो. श्री साईंच्या शिर्डी अवतारातील ही कहाणी. 4 मार्च 1912 रोजी सौ लक्ष्मीबाई खापर्डे या साईनाथांच्या परमभक्त दुपारच्या वेळी नैवेद्याचे ताट घेऊन द्वारकामाईत गेल्या. खरं तर त्यांना त्या दिवशी उशीरच झाला होता. द्वारकामाईमध्ये दुपारच्या वेळेस कुणाही महिलेला येण्यास साईनाथ परवानगी देत नसत, परंतु त्यांनी लक्ष्मीबाईंना मज्जाव केला नाही, तर मोठ्या प्रेमाने त्यांनी आणलेले नैवेद्याचे ताट भक्षण केले. नैवेद्य भक्षण केल्यानंतर साईनाथ आसनस्थ झाले व त्यांनी मुद्दामून आपले पाय पुढे पसरले. ते पाहताच लक्ष्मीबाईंना आनंद झाला. त्या साईनाथांचे पाय चेपू लागल्या. इथवर सर्व ठीक होते, परंतु पुढे मात्र एक नवल घडले. ते म्हणजे ज्या हातांनी त्या साईनाथांचे चरण चेपत होत्या ते हात साईनाथ स्वतःच्या हातांनी चेपू लागले. हे दृश्य पाहणारे माधवराव देशपांडे म्हणाले, देवा, आम्ही काय हे विलोभनीय दृश्य पाहत आहोत.
देव भक्तांमधील एकमेकांचा भाव प्रत्यक्ष पाहायला मिळावा हे अगदी नवलच झाले. लक्ष्मीबाईंच्या सेवाभावी वृत्तीवर साईनाथ प्रसन्न झाले व त्यांच्याशी कुजबुजले. राजाराम राजाराम सारखे म्हणत जा. कधीही कोणालाही मंत्र न देणाऱ्या साईनाथांनी लक्ष्मीबाईंच्या भक्तीवर प्रसन्न होऊन मुक्तीचा मार्ग दाखवणारा ज्ञानदीप प्रज्वलित केला. श्री साईंच्या सांप्रतच्या श्री सत्यसाई अवतारातील ही कहाणी. हिंदू पंचांगानुसार अधिक मास येतो. अधिक मास भगवंतांना प्रिय म्हणून त्यास पुरुषोत्तम मास असेही म्हणतात. या महिनाभरात देवापुढे अखंड दीप लावण्याची तसेच पुरुषोत्तम प्रित्यर्थ एक दीप देण्याची प्रथा आहे. स्वामींचे एक भक्त त्या महिन्यात पुट्टपर्तीस जाण्यास निघाले असता त्यांच्या पत्नीने त्यांच्याकडे एक चांदीचा दिवा देऊन तो स्वामींना देण्यास सांगितले. ज्यावेळी ते भक्त स्वामींकडे गेले त्यावेळी स्वामींना वंदन केल्यानंतर त्यांनी तो दिवा स्वामींना अर्पण केला. ते पाहता स्वामींनी विचारले, हे काय आहे? त्यावर ते भक्त उद्गारले, पुरुषोत्तम मासानिमित्त सौभाग्यवतीने हे तुम्हाला अर्पण करण्यासाठी दिले आहे. हे ऐकताच स्वामींनी तो दिवा स्वीकारला, परंतु त्यांच्या चेहऱ्यावर नाराजी दिसली. ते म्हणाले, तिला सांग, या बाह्य उपचारांची काही जरूर नाही. भक्तीचा जो अखंड दीप तिने अंतःकरणात तेवत ठेवला आहे तो तसाच तेवत राहू दे. हा उपदेश उभयतांनी सतत ध्यानात ठेवला व आचरणात आणला. ओम श्री सत्यसाई नाथार्पणमस्तु. ओम श्री साईराम. ओम श्री साई भक्ती ज्ञान प्रदाय नमः. भक्ती व ज्ञान देणाऱ्या श्री साईंना आमचा नमस्कार असो. वेदांनी भक्तीचे 3 प्रकार सांगितले आहेत. ते म्हणजे भौतिक, एकांत व अनन्य. भौतिक म्हणजे जडाशी जुळलेली. जर एखादी व्यक्ती ध्यान व मूर्तीमध्ये मग्न असेल तर सर्व अनुभव शरीर, मन व बुद्धीतून उद्भवतात, जे अशाश्वत असतात. एक दिवस देह नाश पावतो व अनुभवही नाश पावतात. तरी सुद्धा प्रथम अशी भक्ती आवश्यक आहे. या भक्तिमार्गावरून प्रवास करताना हळूहळू एकांत भक्तीच्या दुसऱ्या पायरीला पोचले पाहिजे. याचा अर्थ एकाच मूर्तीला किंवा रूपाला समर्पित होणे आणि एकांतात त्या एका खास रूपाचा मानसिक दृष्टांत अनुभवणे. एकांत भक्ती ही सूक्ष्मावस्था असून जी मनावर परिणामकारकरित्या नियंत्रण घातल्याने व स्वतःला अंतरात्मा म्हणून अनुभवल्याने प्राप्त होते. एकांत भक्तीत मन विरघळवून स्तब्ध अवस्थेला पोचते. ईश्वर सर्वत्र आहे अशी भावना निर्माण होते. स्वामी म्हणतात, भक्ती ही पूर्णवेळ अंगीकारण्याची अव्याहत अबाधित साधना आहे. पूर्वी गुरुपौर्णिमा, वैकुंठ एकादशी या दिवशी स्वामी भक्तांना अमृत प्रदान करीत असत. सर्व भक्त शिस्तबद्ध रांगेत बसत व स्वामी त्या रांगांमधून फिरत आपल्या करकमळातून साक्षात झालेले अमृत सर्वांना देऊन धन्य करीत असत. भक्तांना अमृत दिल्यावर सेवादलाच्या कार्यकर्त्यांना अमृत दिले जाई. 1 वर्ष असे सर्वांना अमृत दिल्यावर स्वामी प्रशांती निलयमच्या पहिल्या मजल्यावरील निवासस्थानी जाण्यास निघाले. त्याचवेळी शारदम्मा नावाची एक महिला भक्त स्वामींजवळ आली. या महिलेस शिर्डी व परती अशा दोन्ही अवतारांचा सहवास लाभला होता व ती म्हणाली, स्वामी, मला अमृत मिळाले नाही, मी येथे बसू का? स्वामींनी परवानगी दिल्यावर ती त्यांच्यासमोर खाली बसली. स्वामींनी आपल्या हातातील रौप्य कलशातील पळीतून अमृताचा थेंब तिच्या मुखात घातला, परंतु ती म्हणाली, स्वामी, एकही थेंब मुखात पडला नाही. यावर स्वामी म्हणाले, दुसरी संधी, आणि त्यांनी ती पळी कलशामध्ये 3 वेळा फिरवली. तेव्हा तो कलश अमृताने पूर्ण भरून गेला. त्यानंतर स्वामींनी तिच्या मुखात अमृत घातले व नंतर सर्व विद्यार्थ्यांना अमृत प्रदान केले. या शारदाम्मांनी स्वामींना एकदा विचारले, स्वामी, असे म्हणतात की अमृत प्राशन केल्याने अमरत्व प्राप्त होते, परंतु मी तर अनेक व्यक्ती पाहिले आहेत ज्यांना आपण अमृत दिल्यावरही काही काळाने मृत्यू आला आहे, असं का? स्वामी म्हणाले, मी अमृत अमरत्व प्राप्त होण्यासाठी देत नाही, तर ज्ञान, आरोग्य, भक्ती व सद्गुण प्राप्त करण्यासाठी देत असतो. भगवान बाबा आपणास भक्ती व ज्ञान प्रदान करीत असतात, जे प्राप्त करून घेण्याची पात्रता सर्वांमध्ये येवो, हीच त्यांच्या चरणी प्रार्थना. ओम श्री सत्यसाई नाथार्पणमस्तु. ओम श्री साईराम. ओम श्री साई सुज्ञान मार्गदर्शकाय नमः.
यथार्थ ज्ञान प्राप्त होण्यासाठी मार्ग दर्शवणाऱ्या श्री साईंना आमचा नमस्कार असो. स्वामी म्हणतात, मन आणि इंद्रिये यांच्या संयोगाने मिळालेले ज्ञान हे नेहमी बुद्धीच्या योगे मिळवलेले व आत्म्याने प्रकाशमान केलेले ज्ञान हे संपूर्ण मुक्तिदायक व सत्य दर्शवणारे असते. भगवान श्री सत्यसाई बाबा हे श्रेष्ठ सद्गुरू असून ते अत्युच्च ज्ञानप्राप्तीचा मार्ग दाखवतात. ते लोकगुरू तसेच व्यक्तिगुरूही आहेत. आपल्या अवतार कार्याचे एक साधन म्हणून भगवंतांनी सनातन सारथी हे मासिक चालू केले. या मासिकाद्वारे भगवान बाबा साधकांना मार्गदर्शन करतात. त्यात प्रसिद्ध होणाऱ्या उपदेशपर प्रवचनांमुळे भक्तांना उचित ज्ञान प्राप्त होते. याशिवाय भगवान बाबा जेव्हा निवडक भक्तांना प्रत्यक्ष मुलाखतीसाठी बोलवतात तेव्हा त्यांच्याशी बोलताना अनेक दृष्टांत देऊन उपदेशपर कथा सांगून मार्गदर्शन करतात. तसेच वैयक्तिक मार्गदर्शन करून त्यांच्या समस्यांचे निराकरण करतात व भक्तांच्या व्यक्तिमत्वात परिवर्तन घडवतात. सन 1941 सालची ही गोष्ट प्रसिद्धच आहे. ती म्हणजे एका नग्न साधूची. हा साधू पाय अधू झाल्याने पालखीत बसून दिगंबर अवस्थेत सर्वत्र फिरत असे व सदैव मौन बाळगून असे. ज्यावेळी स्वामी सौ सुब्बम्मा व श्री कर्णम यांच्या घरी राहत होते तेव्हा हा साधू व त्यांची पालखी श्री कर्णम यांच्या घरासमोर आणून ठेवण्यात आली. तेव्हा सर्वांच्या मनात उत्सुकता जागृत झाली की आता स्वामी काय करणार. स्वामी शांतपणे बाहेर आले व येताना बरोबर आणलेला टॉवेल त्या साधूला देऊन म्हणाले, आपण नग्न राहता म्हणजे आपण समाजाशी असलेले संबंध तोडून टाकले आहेत असे मी समजतो. मग आपण समाजात का वावरता, शिष्य परिवार का जवळ बाळगता, कीर्तीची हाव असेल तर आपण निरीच्छ असल्याची इतरांची का कल्पना करून देता. हे बोलणे ऐकताच तो साधू शरमला. पुढे स्वामी म्हणाले, जो परमेश्वराचे नामस्मरण करीत असतो त्याला परमेश्वर कधीच उपाशी ठेवणार नाही. आपण येथून एकांतस्थळी जाऊन वास्तव्य करा. तुम्ही जेथे असाल तेथे मी तुम्हाला अन्न व निवारा देईन. ओम श्री सत्यसाई नाथार्पणमस्तु. ओम जय जगदीश हरे स्वामी सत्य साई हरे. भक्त जना संरक्षक भक्त जना संरक्षक भक्ति महेश्वरा. ओम जय जगदीश हरे. शशिवदना श्रीकरा सर्वा प्राणपते स्वामी सर्वा प्राणपते. आश्रित कल्पलतिका आश्रित कल्पलतिका आपदान्धवा. ओम जय जगदीश हरे. मात पिता गुरुदैवं मरि अंतयु नीवे स्वामी मरि अंतयु नीवे. नाद ब्रह्म जगन्नाथ नाद ब्रह्म जगन्नाथ नागेन्द्राशयन. ओम जय जगदीश हरे. ओंकार रूप ओजस्वी साई महादेवा सत्य साई महादेवा. मंगल आरती अंधको मंगल आरती अंधको मंदर गिरिधारी. ओम जय जगदीश हरे. नारायण नारायण सत्य नारायण 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 सत्य नारायण नारायण सत्य नारायण नारायण. ओम जय सद्गुरुदेवा. नारायण नारायण सत्य नारायण 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 सत्य नारायण नारायण सत्य नारायण नारायण. ओम जय सद्गुरुदेवा. नारायण नारायण सत्य नारायण 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 सत्य नारायण नारायण सत्य नारायण नारायण. ओम
सुखिनो